आज माझा अचानकच प्लॅन झाला की गुढीपाडव्याला काहीतरी नवीन वस्तू घेऊया। आता सोनं तर काय घेऊ शकत नाही, सोन्याचं रेट ऐकूनच घ्यायला नको वाटते, पण मी आले होते चांदी घ्यायला। म्हणजे मला ना पैंजण घ्यायचं होतं। आता किती दिवसापासून म्हणतोय घ्यायचं घ्यायचं, पण घेणं झालंच नाही। म्हटलं चला आजच्या चांगल्या दिवशी घेऊनच टाकूयात। तर मला असं डिझाईन घ्यायचं होतं की मी ह्याच्या अगोदर घातलंच नाही, मग हे मला आवडलं त्यामुळे ते घेतलं। तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे। तर ह्या आठवड्यात माझं पूर्ण व्हिडिओचं रुटीनच बिघडले, पण इथून पुढे कंटिन्यू येतील। तर असं इकडं काल ना नारळ फोडले होते ना गुढीला आणि देवाऱ्यावरती, तर ते मला उन्हात ठेवायचं होतं। ते काढत होते खोबरं, पण काय निघत नव्हतं। म्हटलं चला असंच ठेवते, म्हणजे वाळल्यानंतर निघेल। आणि आज सकाळी जरा लवकर शिवायला बसले होते, कारण मला 12पर्यंत एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता, त्यामुळे शिवत होते। इकडं आबू शाळेत जाणार होता, त्याचं काहीतरी सांगणं चालू होतं। म्हटलं चला त्याचं थोडा वेळ ऐकून घेऊया। आणि माझं ना नेहमीच एक प्रॉब्लेम आहे, मला रात्री शाबू भिजवायचं लक्षात राहतच नाही, त्यामुळे सकाळीच मी भिजायला ठेवले होते। तसं तर 2-3 तासामध्ये भिजतं ते, आणि दुपारीच मी हे केलं होतं। तसं तर मला लय आवडत नाही, पण घरात सगळ्यांना आवडतं त्यामुळे थोडं जास्तच केलं होतं। ते खाऊन घेतलं आणि दुपारी नाही एवढं ब्लाऊज शिवले होते, पण परत घरातले काम आवरावर करायचे होते, त्यामुळे ते काढून ठेवले होते। संध्याकाळच्या वेळी ते ब्लाऊज मी पूर्ण करून ठेवलं। तर चला असा होता माझा आजचा दिवस। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।